फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर. त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला, त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय. म्हणजे मग ही घटना काय असू शकते, त्याच्यात संशय नाही का त्याच्यात बॉम्ब होता? नाही. आता हे बघा, या तपासाबाबतीत या घटनेबाबतीत वेगवेगळे निष्कर्ष येतात, निष्कर्ष काढतात वेगळे लोक, वेगळे विषय आहेत. मी खासदार म्हणून, मी अजितदादांचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून, त्यांचा एक शिष्य म्हणून माझी एकच मागणी असेल, याचा तपास झाला पाहिजे. आणि ह्याचा कट रचला का, काय केलं का, ह्याच्यावर भाष्य मी आज नाही करणार. ही विषय वेगळे होतील, कोण कधी काय बोलायचे ते आता 13 दिवसाच्या नंतर, म्हणजे सोमवारच्या नंतर रोहितदादांनी पण डिक्लेअर केले ते बोलणार आहे त्या विषयात, ते बोलतील. पण मला जे तुम्ही प्रश्न विचारला त्याच्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर कोण काय बोललं ह्याच्यापेक्षा त्याचा तपास झाला पाहिजे. कारण त्या तपासावर आणि त्या घटनेवर संशय घ्यायला जागा नक्की आहे. कारण जी गव्हर्नमेंटची कंपनी आहे त्यांनी सुद्धा डिक्लेअर केलं सुरुवातीला 6 लोक. मग ती दादा घरी येऊन किती वाजता निघाले, देवगिरीहून एअरपोर्टला कधी पोहोचले, एअरपोर्टवरून म्हणजे घरी येऊन निघालेला CCTV फुटेज असला पाहिजे. दादा कुठल्या गाडीने आले, कोणचा ड्रायव्हर होता, त्याच्यानंतर ते फ्लाईटमध्ये कधी बसले, फ्लाईटमध्ये बसतानाचा एअरपोर्टला सगळे CCTV आहेत. एअरपोर्टला एंट्री केल्यापासून त्याच्या गेटला वर फ्लाईटमध्ये चढेपर्यंत CCTV फुटेज समोर आले पाहिजे. आणि मग जो काय तुमचा पायलटच्या बाबतीत बोललं जाते ते ह्याची मिसेस जी आहे पत्नी त्यांची, त्याने डिक्लेअर केलं की माझा पती जिवंत आहे. अरे असू देत काय, हा दुसराच आहे असं बोलले ना त्याने. मग हे सगळं जर मीडियाला एवढं येतंय तर मग त्याचे 6 लोक कोण होते आणि 5च बॉडी सापडल्या कशा? एक प्रश्न सर्व समाजाला आहे, म्हणजे सर्व देशालाच आहे ना हा प्रश्न. तर ह्या सर्व गोष्टी, तर ह्याचं पण उत्तर मिळालं पाहिजे. दादांची सकाळी उठल्यापासूनची जी प्रक्रिया झाली, दादांची मोमेंट झाली, ती मोमेंट सगळी आली पाहिजे. मग ही मोमेंट नाही. आता ह्या सर्व घटनाक्रम जर विचार केला तर तिथं कोण म्हणते की स्फोट झाला. तुम्ही जर एक 9 ते 8:46चं जे फुटेज दिसतंय, जे मी बघितलं, त्या फुटेजमध्ये काय दिसतंय बघा तुम्ही, काय दिसतंय? फ्लाईट टच होऊन क्रॅश नाही झालं, नाही. त्याच्यात मला जेवढं कळतंय, ठीक आहे, तुम्हाला क्रॉस झालं, टिल्ड झालं, ठीक आहे, पण जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झालाय. कारण ब्लास्टमध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर. त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला, त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय. म्हणजे मग ही घटना काय असू शकते, त्याच्यात संशय नाही का त्याच्यात बॉम्ब होता का, इंजिन असं ब्लास्ट झालं, खाली न टच होता? म्हणजे मी काय टेक्निकली माणूस नाही एवढा, पण मला जे स्वप्न पडत नाही ती, मला जे दिसतंय तुमचा जी प्रथमदर्शी जे दिसतंय डोळ्याला ते बघतो. आता त्याचा ती बॉक्स सापडलाय, त्याच्यावर काय होईल, मध्ये काय चर्चा झाली, काय बोलले पायलट, काय बोलले, खूप म्हणजे कोण दोन्ही पायलट काय बोलले, सगळं ती हे तर जीव तर गेला. पण ती जीव दादांचा गेला म्हणून दादांचा तर आहेच आपल्याला सर्व दुःख, पण ज्यांचा बाकीचे दुसरे बी गेले त्यांचं दुःख आहेच ना आपल्याला, असं नाही. त्यांचे शेवट फॅमिली, त्यांचं घर, त्याचं आहे, बॉडीगार्ड होता. मग ही तुम्ही कसे आले, ह्यांना कोणी कशामुळे कशी परवानगी दिली, काय झाली? आता एवढा VIP मुवमेंट आहे, एवढा महाराष्ट्राचा टॉप मोस्टचा लीडर आहे, आणि यांचे जर हिचे विमानात काय बिघाड होता का, त्याच्यात पायलट कसा बदलला, कोणचा पायलट आला, त्याचा पूर्ण रेकॉर्ड आहे ना, ते देतील लवकरात लवकर यायला पाहिजे, येईल बाहेर. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.